अरे भैया कोण पत्रकार आहे तुम्ही? दादा जोरात जरा 2 मिनिट तुझा बूम कुठं हा सगळा विषय संपून गेला. आम्ही अधिकाऱ्यांनी 3-4 जे लाईनीत उभं राहिले सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे. त्याचाही पुढचा प्रश्न असा उत्तर असं की आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आम्ही काही राजकीय पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी आम्ही समजावून सांगितलं आमच्या हातात एक बी फॉर्म आहे, आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे पोच घ्यायची पोच पडत आमच्या हातात एकही बी फॉर्म नाही. आणि आता आम्ही कशासाठी की आम्ही एक तरी परत सांगतो आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन उभी आहे आम्हाला वाटतं की लाईन करायला पाहिजे ठीक आहे नाही झालं तर तो आवडून आता आमचा विषय की एबी फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे एबी फॉर्म आपण नाही जाऊ शकतो फॉर्म पास होतील आपण आपल्याला जागा अशी बिलकुल काही होणार नाही. आमचे बी फॉर्म आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोग्याकडे आम्ही पोस्ट दाखवूनच केलं नाही. पहिल्यांदा पोस्ट यांच्याकडे घ्यायला एकच नाही सगळ्या ठिकाणी आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती नंतर देतो भाजपला 2:45 पर्यंत येण्याची वेळ काय आली तुमच्या लक्षात येत नाही बाबा आम्ही वेळेत आहे पोच घ्यायला आलो आमचा एबी फॉर्म वेळेत नाही एबी फॉर्म म्हणजे अगोदरच गेलेले आहेत का दादा? एवढा उशिरा देत नसतात का 3 ला 5 मिनिट कमी असताना प्रतिस्पर्धक कुठेतरी खुश होत आहेत त्यांचं आंदोलन चालू आहे घोषणा चालू आहे विरोधकांकडून नरेटिव्ह सेट नरेटिव्ह सेट करण्याचा मला सांगा एवढी मोठी एवढ्या मोठ्या सोडून द्या काही विषय नाही आमच्या पोच आले की आम्ही पोच मिळाली का दादा? पोच घेतली तुम्ही? आम्ही अद्याप एकही पोच नाही घेतली एकही नाही सगळ्याकडे पोच घेऊन निघून जाऊ कुठेतरी नरेटिव्ह सेट होत राहतं पण निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असं झालं त्यांच्याकडे आहे काय मुद्दा असं काहीतरी मोठ्या प्रमाणावर गोंधळ आम्ही सगळे विदिन टाइम आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतले आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा लाईव्ह आहे आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आले त्यांच्या हातात काही बिफोर आले आमच्या हातात काही बिफोर आले 1 मिनिट जरी उशिरा गेला असेल ना कॉम्प्युटर फॉर्म स्वीकार पण आमचा बिफोर स्वीकारायचा विषय आम्हाला पोच पण इथं नाही एकाही टेबलवर पोच आम्ही नाही घेतली पोच घेऊन निघून जाऊ पण आम्हाला नाही कोणालाही त्यांनी पोच दिली नाही एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एकही आरोग्य पोचच नाही दिलं कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे. पण आता आम्ही सगळ्या टेबलला जाणार सगळे पोच मोठ्या प्रमाणावर सगळ्याचे सगळे फॉर्म आम्ही दिले पोच आमच्या बाबतीत 102 उमेदवारांची यादी अजूनही अधिकृत बाहेर काढलेली आहे. आता लागतील ना आता यादी लागतील ना आता लागतील